झटपट वजन कमी करण्याचा सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे लिक्विड डाएट असं खूप जणांमध्ये सध्या पसरलेलं आहे. लिक्विड डाएट म्हणजे नेमकं काय असतं, लिक्विड डाएट कसा करावा, लिक्विड म्हणजे नेमकं कुठले लिक्विड पिले पाहिजे, बरं हा लिक्विड डाएट किती दिवस करायचा, लिक्विड डाएट म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि कोणी करायचं नाही आणि काय त्याचे दुष्परिणाम आहे, हा सगळा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. नमस्कार, मी वैद्य मेघा अत्रे. तर सर्वप्रथम आपण बघूया की लिक्विड डाएट म्हणजे काय. लिक्विड डाएट म्हणजे असा जेवणाचा पद्धत की ज्याच्यामध्ये फक्त आपण पातळ पदार्थ खाणार, कुठल्याही पद्धतीचे सॉलिड पदार्थ खायचे नाही, ते म्हणजे लिक्विड डाएट. आता हा लिक्विड डाएट फेमस का बरं झाला, एवढी त्याच्यामध्ये क्रेज का बरं आहे, तर असं अनेक व्हिडिओ आहे किंवा अनेक ठिकाणी वाचनात पण येतं की लिक्विड डाएट म्हणजे निव्वळ आपण जर लिक्विड घेतलं तर आपलं वजन फटाफट कमी होतं. आता हे कसं होतं, तर चला आपण त्यामागचं सायन्स बघूया. तर जेव्हा आपण सॉलिड डाएट खातो म्हणजे जसं भाजी पोळी वरण भात इडली डोसा मेदूवडा वगैरे, तर हा जो सॉलिड डाएट असतो याच्यामध्ये कार्बोहायड्रेट फॅट्स प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल आणि सगळ्यात महत्त्वाचं फायबर असतात. हा आपण चावून चावून खातो. लिक्विड डाएट ह्या बाबतीत वेगळा असतो. याच्यात फार तर मल्टीव्हिटॅमिन मिनरल्स असू शकतात आणि याच्यामध्ये फायबर नसतात, शिवाय आपण हा चटकन पितो. आता होतं काय की जेव्हा आपण जेवण करतो ते जेवण व्यवस्थित पचवल्यानंतर त्याच्या शरीराला ऊर्जा स्वरूपात वापरलं जातं आणि जे अतिरिक्त प्रमाणातला आहार आहे तो फॅटच्या स्वरूपात साठवला जातो. आपल्या त्वचेखाली जी चरबी असते ती पण म्हणजे तोच एक फॅटचं स्वरूप आहे, म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत मेद किंवा चरबी म्हणतो. ठीक आहे. तर आता ही जी चरबी असते ना, एखाद्या वेळेस आपण उपाशी राहिलो किंवा जेवलो नाही तर तिचं एनर्जीमध्ये ताकदीमध्ये ऊर्जेत रूपांतर होतं आणि ती वापरली जाते. आता लिक्विड डाएटने काय होतं की तहान भागली जाते, माफक प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते, पण जे शरीराला आवश्यक असतं जसं कार्बोहायड्रेट वगैरे ते मिळत नाही. मग शरीरात साठवलेली जी ऊर्जा म्हणजे मेद असतो तो आपल्या शरीरात चयापचय केला जातो, मेटाबॉलिझम केलं जातं आणि त्याची ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि तशा पद्धतीने चरबी घटायला सुरुवात होते. परंतु लिक्विड डाएट जर जास्त प्रमाणात झाला तर फक्त वजन कमी करण्यापुरतं नाही राहत, तर त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणामही दिसतात. ते कधी चांगलेही असू शकतात आणि कधी वाईटसुद्धा. ते कसं काय हे सगळं जाणून घेण्याचा आजचा विषय आहे. लिक्विड डाएटचे प्रकार काय, त्याचा प्रकार मुख्यतः दोन प्रकारे असतो. एक म्हणजे पार्शियल किंवा दुसरा कंप्लीट. कंप्लीट म्हणजे दिवसभर निव्वळ लिक्विडच घ्यायचं आणि पार्शियल म्हणजे दिवसातली एक वेळ किंवा अर्धा दिवस लिक्विड आणि अर्धा दिवस सॉलिड फूड घ्यायचं. याचा दुसरा अजून प्रकार केला जातो ते म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारे आपण घेऊ, जसं फ्रूट ज्यूस सूप पाणी ताक वेगवेगळे. आता आपण एक एक गोष्ट बघूया. जसं फ्रूट ज्यूस आहे, फ्रूट ज्यूसचे फायदे काय, तर त्याच्यात मिनरल व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात पण त्याच्यात फायबर प्रोटीन अजिबात नसतात. सूपचा फायदा काय, तर आपण कुठलं सूप बनवतो त्यावर अवलंबून असतो, पण सूपमध्ये व्हिटॅमिन मिनरल सोबत प्रोटीन पण असू शकतात. जसं मटण सूप, भाज्यांचं सूप आहे, डाळी वापरून केलेलं सूप आहे, त्यामध्ये प्रोटीन असतात. पाण्याचं झालं तर पाणी हायड्रेशन खूप छान मेंटेन करतं, परंतु पाण्यामध्ये मिनरल व्हिटॅमिन फायबर अजिबात नसतात. आता ताकाचं बघायला गेलं तर ताक प्रोबायोटिक आहे, पण प्रोबायोटिक देखील किती प्रमाणात आपण शरीरात घ्यायला हवे हे पण बघण्याचा मुद्दा आहे. सध्या एक अभिनेत्रीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्याच्यात तिने सांगितलंय तक्रकल्प, परंतु आयुर्वेदातल्या कुठल्याही संहिता ग्रंथात तक्रकल्प अशी काही योजनाच नाही आहे. मुळात निव्वळ ताकावर राहावं असं फक्त जलोदराच्या पेशंटला सांगितलेलं आहे. किंवा काही काही मेडिकल कंडिशन असतात की ज्याच्यामध्ये ताकच निव्वळ आहार सांगितलेला आहे, ते पण वैद्याच्या निगराणीखाली वैद्याच्या दवाखान्यात तुम्हाला ॲडमिट व्हावं लागतं आणि मग निव्वळ ताकावर राहणं काही सोपं नाही आहे. शरीरावर अचानक इमर्जन्सीची सुद्धा वेळ येऊ शकते. तर याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय काय आहे की फॅट लॉस तर होतो, पण जेव्हा अधिक जास्त फॅट लॉस होतो हळूहळू शरीराचं मेटाबॉलिझम पण कमी व्हायला लागतो. याशिवाय आपण जे जेवण करतो ते चावून खातो, तिथूनच त्याचं पचन सुरू होत असतो आणि ते पचन हळूहळू होतं आणि शरीराला आवश्यक घटक हे शरीरातल्या आतड्यांमधून शोषले जातात. तसं लिक्विड शरीरात चटकन जातं. यासोबत होतं काय की आपल्या आहारात पण व्हिटॅमिन मिनरल असतात, ठीक आहे, परंतु लिक्विडमध्ये जे व्हिटॅमिन किंवा मिनरल असतात ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतात. त्यामुळे काय होतं की आहारातले जे व्हिटॅमिन मिनरल शरीराला गरजेनुसार असतात ते त्याप्रमाणे शोषले जातात, परंतु जर जे अनावश्यक असतात ते शरीर शोषत नाही, ते शरीर
शरीराबाहेर फेकून देतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की जर आपण लॉंग टर्म घेतलं गेलं तर शरीराचं नुकसान व्हायला सुरुवात होतं. काहींना मळमळ सुरू होते, उलट्या सुरू होतात, काहींना जुलाब होतात, तर काहींना पोटच साफ होत नाही कारण त्या आहारात फायबरच नसतं. तर हा सगळा परिणाम होऊ शकतो. मग आता याच्यामध्ये अजून काय काळजी घ्यायला हवी, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही लिक्विड घेत असाल तर दूध आणि फळं एकत्र नाही केलं पाहिजे. आयुर्वेदानुसार दूध पचण्याचा क्रम, दुधाचं वीर्य वेगळं आहे, फळाचं वीर्य वेगळं आहे. याशिवाय वेगवेगळे फळं एकत्र नाही केले पाहिजे. कुठले फळं एकत्र करावे, कुठले फळं एकत्र नाही करायचे, हे मी फळांच्या एका डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ज्यांना अजून डिटेल बघायचे ते नक्की तिथे बघू शकतात. उदाहरणार्थ जसं मेलनचे फळं आहे ते सायट्रस फ्रूट सोबत एकत्र नाही करत. मेलन म्हणजे जसं टरबूज आहे, खरबूज आहे. सायट्रस म्हणजे जसं संत्री, मोसंबी, यांचं वीर्य वेगळं आहे, जसं उष्ण थंड. यांचे पचनाचा काळ वेगळा आहे. त्यामुळे अशी सरमिसळ शरीराला हानिकारक ठरू शकते. याला आयुर्वेदात विरुद्ध अन्न म्हणतात. लगेच त्याचा साईड इफेक्ट होत नाही, परंतु सतत वारंवार केल्यावर त्याचे दुष्परिणाम निश्चित दिसतात. याशिवाय जर रेडीमेड म्हणजे कॅनमध्ये जे साठवलेले ज्यूस असतात ते वापरले तर ते साठवण्यासाठी सोडियम वापरलं जातं. आणि अतिरिक्त प्रमाणात शरीरात जर सोडियमचं प्रमाण झालं तर अर्थात शरीराचा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जातो, त्याचा पण शरीराला दुष्परिणाम होतो. आता आयुर्वेदानुसार लिक्विड डाएटची काय कन्सेप्ट आहे हे आपण बघूया. ते अगदी खूप छान आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की आयुर्वेद बेस्ट आहे किंवा आयुर्वेदच तुम्हाला मी रिकमेंड करते असं नाही आहे, परंतु असं आहे की आयुर्वेदाच्या साकल्याने विचार केलेला आहे ना, तो मात्र लक्षात घेण्याजोगा आहे. जसं आता उदाहरणार्थ की तुम्हाला निव्वळ लिक्विड डाएटवर ठेवण्याआधी वैद्य प्रकृती, वय, वजन, आजार ह्या सगळ्याचं गणित मांडतो आणि आवश्यक तेवढे दिवस किंवा सगळ्यात चांगलं पॅरामीटर म्हणजे कडकडून भूक लागेपर्यंतच तुम्हाला लिक्विड डाएटवर ठेवता येतात. याला आयुर्वेदात लंघन म्हणतात. याशिवाय अजून आयुर्वेदात खूप छान पद्धत आहे, जसं मेडिकेटेड वॉटर म्हणजे काय, सिद्ध जल. जसं जिऱ्याचा काढा आहे, धण्याचा काढा आहे किंवा दालचिनीचा काढा आहे, अगदी सुवर्ण सिद्ध जल आहे. या भूक लागेपर्यंत निव्वळ हे पाणी घ्यायचं. किंवा आयुर्वेदामध्ये अशा विविध कल्पना आहे, प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या आजारांसाठी सिद्ध जल वापरायला लावतात आणि ते तिथे खूप छान लागू होतं. जसं नाकातनं घोळाना फुटतोय, मग चंदनयुक्त पाणी द्या, त्याच्याने शरीरात थंडावा निर्माण होतो आणि चटकन रक्त वाहणं थांबतं. ताप आलेला आहे, सुंठयुक्त पाणी द्या. अर्थात सुंठीचा काढा, जर खूप उष्णता जाणवत आहे तर सुंठ आणि चंदनाचा काढा, पण अर्थात त्याने ताप उतरतो, दरदरून घाम येतो. बरं, आता घाम आलाय, पेशंटला बरं वाटायला लागलंय, मग लगेच जेवण द्यायचं का? मी असं बघितलेलं आहे, लोक पॅरासिटामॉलची गोळी घेतात आणि मस्तपैकी संध्याकाळी जाऊन चायनीज पावभाजी खातात आणि नंतर सपाटून आजारी पडतात. असं नाही आहे. आयुर्वेदात खूप सुंदर सांगितलेलं आहे की तुम्हाला ताप आला म्हणजे तुमची शरीराची पचण्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. एकदा तुम्हाला थोडं बरं वाटायला लागलं, भूक लागायला लागली, तुम्ही पेजेवर शिफ्ट व्हा किंवा वरणावर जा. तिथे सुद्धा खूप सुंदर कल्प आहे. जसं मुदगयूष म्हणजे सोप्या भाषेत मुगाचं अतिशय पातळ वरण आणि ज्याच्यात बाकी मसाला जरी नाही तर जिरे, सैंधव, सुंठ टाकायचं. आता हे मुगाचं वरण आजारी नसणारा मनुष्याने जरी घेतलं तर ते वजन कमी करणारं आहे. शिवाय त्याच्यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेटचा अगदी व्यवस्थित बॅलन्स आहे, त्यामुळे ते शरीराची ऊर्जा पण टिकवतो. आता पुन्हा एका विषयाकडे येऊया की ताप बरा वाटत असताना काय सांगितलेलं आहे, तर यवागू सांगितलेले. यवागू म्हणजे ज्याच्यात किंचित भाताचे दाणे पण असतात आणि भरपूर पाणी पण असतात. थोडक्यात पातळ पेज, पण ज्याच्यामध्ये जिरे पूड, सैंधव, सुंठ असं टाकलेलं असेल. आता हिलाच ना काय सांगितलेलं आहे, धातूंना बळ देणारी सांगितलेली आहे. म्हणजे शरीराची पचनशक्ती कमी झाली तर शरीराचे जे धातू मलूल झालेले त्यांना फ्रेश, प्रसन्नता वाटेल, पण हळूहळू. याशिवाय ती प्राणाला ताकद पण देणारी सांगितलेली आहे. आणि ह्या सगळ्या पेज म्हणा, मुगाचं वरण म्हणा किंवा ज्यांना खूप विकनेस आलेला आहे त्यांना मटणाचं सूप म्हणा, यांना कोमट आणि ह्या आपल्या सुंदर मसाल्यांनी सिद्ध करून द्यायला लावलं आहे. बरं, हे घेताना हळूहळू प्यायचं आहे. हे पित असताना आहे ना घाम येतो. घाम आल्यानंतर गॅसेस पास होतात, लगीला गॅसेस पास होतात.
लघवीला जायला होतं, संडासला होतं, म्हणजे काय, शरीरातली घाण बाहेर पडते आणि फ्रेशही वाटायला लागतं. मग तुम्हाला अजून चांगली भूक लागली का तुम्ही खिचडीवर शिफ्ट होऊ शकतात. हे झालं आजारी मनुष्याचं. अदरवाईज स्वस्थ माणसाला जर घ्यायचं असेल तर सकाळी वेळ असेल तर सकाळी किंवा सकाळी जेवण केलं, दुपारी जेवण केलं आणि रात्री हलका आहार म्हणून पेज घेतली किंवा कधी मुगाचं वरण घेतलं, कधी मटण सूप घेतलं, कधी एकदम पातळ खिचडी घेतली तर तुमचं छानपैकी पचनही होतं, अजीर्णही होत नाही, शरीराला ऊर्जाही मिळते. याला पार्शल लिक्विड डाएट म्हणता येईल. पण हा लिक्विड डाएट जो असतो ना, हा शरीराला ऊर्जाही देतो, वजनही वाढवू देत नाही आणि अर्थात तुम्हाला लिक्विड डाएटचे जे साईड इफेक्ट आहे म्हणजे मळमळ, पोट साफ न होणं, उलट्या, डोकेदुखी हे कुठलेही होत नाही. बरं, आता हे सगळं झालं, कोणी घ्यावं, कसं घ्यावं, काय घेऊ शकतात, तरीसुद्धा आता पेज कोणी घ्यायची नाही आणि फळाचं ज्यूस कोणी घ्यायचं. तर ज्यांना वाताचा पित्ताचा त्रास आहे तर त्यांनी मात्र पेजेच्या शक्यतो नादी लागू नये किंवा आधी आपल्या प्रकृती दाखवून घ्यावी आणि मग पेजेचा विचार करावा. पण जे खूप थकलेले आहे, ज्यांना पित्ताचा तीव्र त्रास आहे, त्यांनी खजूर, काळे मनुके, डाळिंब अशा फळांचं जर ज्यूस बनवून घेतलं, याला तर्पण म्हणतात, त्याच्याने त्यांना चटकन फ्रेश वाटतं आणि शरीराची ऊर्जाही वाढायला लागते. यालाही आयुर्वेदात खजूरादी मंथ म्हटलेलं आहे. बरं, आता कोणी अजिबात फक्त लिक्विड डाएटवर राहायचं नाही तर गर्भवती स्त्रींनी, स्तन्यदा मातांनी, ज्या बाळाला दूध पाजतात, जे नुकतेच आजारातनं बरे झाले, ज्यांना मोठं काही ॲक्टिव्हिटी आहे जसं ट्रेकिंगला जायचं आहे किंवा मोठी एक्सरसाइज करतात, अशांनी देखील निव्वळ लिक्विड डाएटवर अजिबात अवलंबून राहायचं नाही. आता या पलीकडे देखील तुम्हाला लिक्विड डाएट जर रोजच्या आहारात एक वेळा समाविष्ट करायचं असेल तर जर तुम्हाला कुठलाही त्रास व्हायला लागला तर तुम्ही लगेच जवळच्या डॉक्टरांना जाऊन विचारायचं आणि आपल्या प्रकृतीनुसार, वयानुसार, आपण विद्यार्थी आहात का, गृहिणी आहात का, धावपळाची जीवनशैली आहात का किंवा घरीच बसून आहात का, मग तुम्हाला कुठलं बरं लिक्विड घेऊन वजन आटोक्यात राहील आणि तरतरी पण राहील, हे मात्र वैद्याच्या सल्ल्याने ठरवलं पाहिजे. तुम्हाला अनेक सल्ले मिळतील, परंतु तुमच्या प्रकृतीला कुठला सल्ला मानवेल हे मात्र तुम्हाला खूप चांगलं अनुभवाने, अभ्यासाने आणि गरज पडली तर वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठरवायला हवं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर करा आणि सबस्क्राईब करा.